नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललोय भुकुम मधील वाळेवाडी येथील नवसाला पावणाऱ्या ज्योतिबा मंदिरामध्ये। तर चला आपण मंदिर बघूया व मंदिराबद्दल माहिती जाणून घेऊया। हे मंदिर चांदणे चौकापासून 5 किलोमीटरच्या अंतरावर भुकुम मध्ये वाळेवाडी येथे आहे। मुख्य रस्त्यापासून 2 किलोमीटरच्या अंतरावर डोंगराच्या कुशीत व निसर्गाच्या सानिध्यात हे मंदिर आहे। जाताना तुम्हाला ही 2 मंदिरे लागतील। ही 2 मंदिरे, पहिली मंदिर म्हणजे सदाशिव मारुती वाळे यांची समाधी, म्हणजे मंदिराचे मुख्य पुजारी यांची समाधी आहे। व त्याच्या बरोबर मागे एक मंदिर आहे, ते मंदिर भैरवनाथाचे आहे। देवाच्या यात्रेच्या वेळेस मुख्य देवाची मूर्तीची पालखी या 2 मंदिरांना वाजत गाजत भेटायला येते। आपण आता चाललोय मुख्य मंदिराकडे, श्री ज्योतिबा देवस्थान वाळेवाडी या ठिकाणी। हा मुख्य मंदिराचा परिसर आहे। या मंदिराच्या अवतीभोवती भरपूर स्वच्छता असते। सर्व मंदिर बघून झाल्यानंतर मी आता चाललोय मुख्य मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी। मंदिरामध्ये संपूर्ण दगडाचा नंदी बाहेर आहे। मी आतमध्ये गेलो, तेथील घंटा वाजवून तेथे आतमध्ये मंदिरात जाण्यास निघालो। तिथे आतमध्ये एक कासव देखील आहे। ही ज्योतिबा देवाची मूर्ती आहे। इथे मी आतमध्ये गेलो, इथे दर्शन मिळाले। इथे दर्शन मिळणे म्हणजे नशीबच, कारण इथे यात्रेच्या वेळेस भरपूर गर्दी असते, कुणाला सुद्धा सहजासहजी दर्शन मिळत नाही। इथे भाविक भक्तांचे येणे जाणे असते, वर्षभर इथे भाविक भक्त येत असतात। मी आता तुम्हाला दाखवतो देवाची यात्रा व पालखी सोहळा। ही ज्योतिबा देवाची पालखी आहे। ज्यांचा नवस पूर्ण होतो ते असे पालखी पुढे झोपतात व त्यांच्या अंगावरून पालखी जाते। म्हणून इथल्या ज्योतिबाला नवसाला पावणारा ज्योतिबा असेही म्हणतात। तिथल्या आजोबांनी मला त्यांच्या तोडक्या मोडक्या भाषेत मंदिराची माहिती दिली। बाबा, हे मंदिर कधीपासून आहे? पहिल्यापासून आहे ते। हा, मंदिर आताच आहे। हा, पहिलं मी बारक्या पत्र्याचं ते हे होत, आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी मग मोठं बनवलं। बर, आणि त्याच्यानंतर मागचं हे राऊंड बांधून कळसाचं हे केलं। मग पूर्वीपासून म्हणायचं मंदिर। हा, आणि इथं पहिलं कोण पूजा करत होतं काय? ही पहिली कवा करीत होती ती काही माहिती नाही। बर बर, त्यांना हा जी वस्तू होती ना, त्या वस्तू तपासच नव्हता। बर बर बर, इथं कुठून लय लांबून लोक येतात का? लई लांबून, म्हणजे मुंबई, पुणे, फार कोल्हापूर, फार 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 सगळीकडून। इथं कार्यक्रम काय असतात? कार्यक्रम इथं मी माही पुनवजेला आहे मला। कधी? फेब्रुवारी महिन्यात, माहीच्या महिन्यात। हा, तेव्हा आपला मोठा काय कार्यक्रम असतो इथं? कार्यक्रम काही नाही, नुसतं संध्याकाळचं ते जेवण खावण, भराडी ये, हा, आरती बिरती असते। इथं लय लोक येतात, मी बी आलेलो 1-2 वेळा। लई येते ती। अरे हेच तर काय लांबून कुठून हे आलेली। आता हे काही नाही आहे ना, नवस बोलली। हा, नवस बोलले। हा, मग पहिलं साधा असतं आधीचं नवस बोलले त्यांनी, किंवा असं आम्ही टाकू पत्र। त्यांनी ते पत्र टाकल्याच्या नंतर पुन्हा म्हणजे नवसाला पावल्यानंतर लोकांनी देवाला मदत केली, देणगी दिली, त्याच्यानंतर देऊळ उभं केलं। बर बर बर, तुम्ही इथं किती वर्षापासून सेवा करता इथं? आणि पहिल्यापासूनच हा का? म्हणजे तरी साधारण म्हाताऱ्याच्या तुमच्या वडिलांच्या पासून आधीपासून नाही काही? म्हणजे वडील तुमचे पुजारी होते इथं, त्याच्यानंतर जसं पुढं जाईन तशी ती वाढवीत ती गेली। हा हा, तुमचं नाव काय म्हणले बाबा? शिवाजी काय आडनाव? वहाळे। बर बर, बाबा ते मध्ये एक मंदिर आहे बघा, तिथं आपण ज्या टर्नला जातो, ते टर्नला ते मंदिर कशाचं आहे? ते आमच्या वडिलांचं आहे।
तुमच्या वडिलांची समाधी आहे का तिथं? हा, समाधी. बर बर. मग ती पालखी तिथं जाते, मग ते तुमच्या वडिलांना भेटायला म्हणजे थोडक्यात तिथे जाते का? भेटायला जाती. हा, काळभैरीचं तिथं माग मंदिर आहे. हा माग मंदिर आहे. बर बर. म्हणजे तुमचे वडील त्या मंदिराचे पुजारी होते, त्यामुळे त्यांना तिथं पालखी आणि ते भैरवनाथच्या मंदिराच्या तिथून आपलं पालखी मंदिराला वेढा मारून येते का? इथं येते. बर. मग इथं आल्यावर ते जेवण असतं. हा हा हा. ते जेवण बिवण झाल्यावर नंतर मग हे आरती घ्यायला जातात. आरती घेतली की म्हणजे मग वर आलं देव की मग ती सगळी सांगणार. हा हा. इथं ते रात्रभर पण कार्यक्रम असतो काहीतरी, बराड्यांचं हे असतं ना, म्हणजे काय जागरण असतं कसलं? जागरण आहे बराडी. बराड्यांचं जागरण असतं का? बरोबर. आणि हे इथं काठीचं काय? बराड्याचं जागरण असतं. आज सकाळी 8च्या नंतर पुन्हा आरती घ्यायची. हा पुन्हा देवाला की सगळी जेवढी येतील ना हा. तेवढ्यांना अंगारा लावायचा हम्म. की झालं काम. वर्षभर इथं लोक असतात का कसं काय असतं? वर्षभर म्हणजे वर्षभर लोक दर्शनाला येतात का इथं? म्हणजे दरवर्षी आपलं काय सण सुद्धा असलं? का दरवर्षी येतात ते कार्यक्रमाला हा सगळ्या गोष्टीला. हा आणि जी आधी मधी हा आमशाला पुनवाला येणारी हा. ही वेगळीच म्हणजे येतातच ते आपलं. येतेच. ज्याला हे झाले ना ते सगळी येतात बर. आणि सगळ्यांची कामं होतात. सगळ्यांची कामं इथं पूर्ण होतात, त्यामुळे आपली ही लोक देवाला येतात. बाकीचं काय देणं नाही घेणं नाही, करण्याशी ही काहीचीच नाही. हा फक्त ही तुम्हाला म्हणलं नाही काय नाही की आपल्याला काम दुसरं नाही, पण ही कामं सगळी होतात. होत्यात. 12 ज्योतिर्लिंग दिवे आहेत ना हा. या 12 असताना ज्योतिर्लिंग. 12 अग्नीच्या ह्याच्यातून हा 12 ज्योती असतात ना त्या हा त्याच्यातून यांचा हे झालेला जन्म हा. इथल्या मंदिराचा देवाचा. देवाचा. बर बर.